नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर सकाळी सकाळी चहा उकळते आणि चहा मी रात्रीच्या दुधाच्या पातेल्यातच उकळते. नाही तर तुम्ही म्हणशाल की पातेलं असं का दिसतंय. आणि गरमागरम मस्त कप भरून चहा घेतलाय. बघू शकता इकडे जोरात असा रात्रभर पाऊस चालू आहे. तर पाऊस काय उघडायचं नावच घेईना. तर इकडे आमचे शेतीचं मटेरियलच्या गोण्या आणून ठेवलेल्या आहे, पण पावसामुळे काम सगळे रखडलेले आहे आणि कोणतंच काम असं शेतातलं आता होत नाही आहे. तर पाऊस काही असू, चिखल असू, पण गायांचं तर सगळं करावंच लागतं. गायांना आता चारा टाकते आणि गाया बदलून घेतल्या. शेडमध्ये होत्या रात्री पावसाच्या, पण आता त्यांची पण जागा बदलावी लागते ना. एका ठिकाणी त्यांचं पण म्हणजे ते खूप असं राहाडा करतात, ओलं ओलं करतात, शेण खूर का सांडतात. त्याच्यामुळे त्यांची जागा बदलावी लागते. तर आता त्या बाहेर घेतल्यात आणि इकडे चालू आहे त्यांना ऊस काटून टाकलेला आहे आणि खाली मुरूम टाकलेला आहे. त्याच्यामुळं कडक अशी जागा आहे. तर बघू शकता इकडं भरपूर असा ऊस काटून झाला आहे आणि आता तो टाकायचं काम चालू आहे. आणि नोकरीवाली महिला असो किंवा शेतकरी असो, नोकरीवाली महिलांना सुद्धा पाऊस असला तरी पण कामाला जावंच लागतं. शेतकरी बाई तरी काम थोडंसं काम उरकून ती मग घरामध्ये बसू शकते, थोडा आराम करू शकते. पण नोकरदार स्त्रियांचं खरंच तसं नसतं. तर बघू शकता गायांना आता पोटभर असा चारा टाकलाय. गायांचं दूध वगैरे काढून झालंय आणि आता इकडे चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकसुद्धा झाला आहे, पण काय आज व्हिडिओ नाही टाकला. तर पाऊस काय अजून उघडायचं नावच घेत नाही आहे. आता दुपारचे 2 वाजले, सगळं काम आवरलं धुणं, भांडे, स्वयंपाक. तर काहीच काम नाही, शेतातलं काम नाही. त्याच्यामुळं आता इथे चालू आहे माझं मशीन काम. तर बघू शकता जुनेच कपडे त्यांना मी टिपा मारते. तर अशी कामं चालू असतात. तर थोडी अजूनसुद्धा भरपूर चालू आहे, पण बिचाऱ्या ऊसावाले आमची तोड चालू आहे ना, चाऱ्यांना ऊस दिलेला. तर ते चाऱ्यावाल्यांनी बिचाऱ्यांनी इकडं ऊस आणलाय, त्यांची गाडी काही निघाना चिखल झाल्यामुळं. तर ट्रॅक्टरमध्ये तो वाहून आणलाय ना, आता इथे भरतायत. चला तर आता त्यांना मस्त असा गरमागरम चहा करू. तर आता पाऊस पडलाय ना, पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे आता असे मशीन काम वगैरे सगळे राहिलेले कामं करत असते. तुम्ही बघू शकता. आणि स्टोर रूममध्ये मशीन आहे, तुम्हाला स्टोर रूम दाखवायची राहिली आहे. तर मैत्रिणींनो, पंजाब डकचा अंदाज हा बिलकुल खरा नाही आहे आणि मला तर वाटत नाही, कारण की त्यांनी 28 तारखेला पूर्ण सूर्यदर्शन होईल असं सांगितलं होतं. पण इकडे इतका धपाधप पाऊस चालू आहे आणि मला नाही वाटत आज दिवसभर पाऊस उघडेल. दिवसभर सारखा आमच्याकडे तर पाऊस चालू आहे. तर शेतकऱ्यांची नका दिशाभूल करू, कारण की शेतकरी वर्ग म्हणजे असं ऐकत असतो आणि एकंदरीत अंदाज ठेवत असतो. तर नका असं अंदाजाचं हे करू. तर चला आजच्या व्हिडिओची एंडिंग येते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा.